ते सर्वच स्वामी भक्त नेहमी स्वामींचे नामस्मरण करत असतात, परंतु जेव्हा ते नामस्मरण करतात तेव्हा नाम जपताना माळ कशी धरायची, कोणती मुद्रा माळ जपताना योग्य आहे हे त्यांना माहीत नसते. किंबहुना त्यांचे माळ जपण्यावर लक्ष जात नाही. माळ जपताना आपल्याला कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्यावर स्वामींची कृपा होईल आणि आपले नामस्मरण सफल होईल, यासाठी काही महत्त्वाचे नियम आणि पद्धती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. श्री स्वामी समर्थांचा जप करताना आपल्याला योग्य ते नियम पाळणे गरजेचे असते, अन्यथा त्याचा आपल्यावर शुभ परिणाम दिसून येत नाहीत. स्वामी हे दत्त अवतार असल्याने त्यांकडे कडक शिस्त आणि अनुशासन होते, त्यामुळे स्वामींचे कोणतेही कार्य करताना नियम पाळूनच करावे. माळीबद्दलचे नियम खालीलप्रमाणे. जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे. माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घ्यावी. माळेचे नेहमी गाठवलेले असावे. जप करताना कोणत्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून जप करू नये. चुकून मेरुमणी ओलांडला गेल्यास 6 प्राणायाम घालावे. जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे वरिष्ठ परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. जपणारे जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी. गोमुखी नसल्यास एखादे वस्त्राने हात झाकून घ्यावे. एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरावी. दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये. जप झाल्यावर जपमाळेला वंदन करावे. माळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत ठेवावी. कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी. एकाने वापरलेली जपमाळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये. माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे. माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी. तर आता आपण पाहूया स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची माळ वापरू शकता. रुद्राक्षाची माळ. रुद्राक्षाची माळ सर्वात सामान्य प्रकारची माळ आहे जी जपासाठी वापरली जाते. रुद्राक्षाची माळ वेगवेगळ्या आकारात आणि प्रकारात उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार रुद्राक्षाची माळ निवडू शकता. तुळशीची माळ. तुळशीची माळ देखील जपासाठी वापरण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तुळशीला पवित्र मानले जाते आणि तिला अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. तुळशीची माळ सहज उपलब्ध आणि तुलनेने स्वस्त आहे. चंदन किंवा गंधाच्या लाकडाची माळ. चंदन किंवा गंधाची लाकडाची माळ सुगंधित आणि सुंदर असते. चंदन व गंधाच्या लाकडाला शांत आणि शीतल प्रभाव असल्याचे मानले जाते. चंदन किंवा गंधाच्या लाकडाची माळ थोडी महाग असू शकते. एक दिवसात किती माळा जपू शकता. स्वामी समर्थांचा जप किती वेळा करायचा याचे स्वामींनी कधीही निश्चित नियम सांगितले नाहीत. जप हा पूर्णपणे तुमच्या श्रद्धेवर आणि वेळेवर अवलंबून आहे. तथापि काही सामान्य मार्गदर्शक तत्त्वे आहेत जी तुम्ही अनुसरून करू शकता. नवशिक्यांसाठी तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी 11 माळा जपून सुरुवात करू शकता. हळूहळू तुम्ही जपण्याची वेळ आणि माळाची संख्या वाढवू शकता. तुम्ही दररोज 108 माळा जप करू शकता. 108 हा हिंदू धर्मात एक पवित्र अंक मानला जातो. जे कोणी अनुभवी सेवक आहेत हे त्यांच्यासाठी आहे. व्यस्त व्यक्तींसाठी तुम्ही तुमच्या वेळापत्रकानुसार जप करू शकता. तुम्ही दिवसभरात थोड्या वेळाने जप करू शकता, जसे की सकाळी 5 माळा, दुपारी 5 माळा आणि संध्याकाळी 5 माळा. तुम्ही तुमच्या श्वासावर जप करू शकता. प्रत्येक श्वासावर श्री स्वामी समर्थ मंत्र जपणे हा एक चांगला मार्ग आहे. तुम्ही तुमच्या कर्मातही जप करू शकता. तुम्ही जे काही काम करत असाल ते करताना श्री स्वामी समर्थ मंत्र जपत राहा.